वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप ऑल ऑफ यू आर डुईंग रिली गुड. तर खूप दिवसांनी आज व्लॉग शूट करते मी बिकॉज खूप मोठा गॅप झाला आहे. बट मी शॉर्ट्सवरती जास्त फोकस केलेला आहे. सो मी एव्हरीडे शॉर्ट पोस्ट केलेले होते. सो आज लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ शूट करते मी बिकॉज आज आम्ही चाललो आहे एक्सपोला. हो, संगमनेरमध्ये एक्सपो असतो दरवर्षी, जो मागच्या वर्षी पण मी एक ब्लॉग केला होता त्याच्यावरती. तर ह्या वर्षी पण मी करते. तर आता आम्ही निघतो एक्सपोला आणि दुपारी निघतोय कारण संध्याकाळी तिथे बघायला खूप गर्दी असते आणि जास्त बघायला मिळत नाही. सो त्यासाठी आत्ता निघतोय. तर आता आवरलेलं आहे. आता मी फक्त थोडंसं हेअरस्टाईल वगैरे करते आणि हेअरस्टाईल ॲज सच म्हणजे असं काही नाही, बट ठीक आहे, चला आवरते आणि आता निघूया आपण. आता आवरलेलं आहे आणि आता आम्ही निघतो एक्सपोला जायला. संगमनेरमध्ये आलेला आहे एक्सपो आणि आता आपण चाललो एक्सपोसाठी. तर गाईस, तुम्ही एक्साइटेड आहात ना? चला. इथे आहे पुस्तकांचा स्टॉल. सर्वात पहिले असतो, तुम्ही बघू शकता, 100 रुपयाला पुस्तके. हे बुक घेतलंय आम्ही, दी पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. चांगलं आहे. इथे आहेत बॅग्स, छान आहेत बरं का त्या बॅग. तर एक्सपोमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे स्टॉल्स दिसतात, जसे की हे होम डेकॉरचे स्टॉल्स असतात, काही प्रॉपर्टीचे स्टॉल, हे स्ट्रॉबेरी स्कूलचं स्टॉल, असे वेगवेगळे आपल्याला स्टॉल्स दिसत असतात. हे गळ्यातलं घ्यायचं आहे राव मला. असे वेगवेगळे एक्सपोचं मेन अट्रॅक्शन असं असतं की हे स्टॉल हे बाहेरून आलेले असतात, जसं पुणे, मुंबई, काही सिटीतले पण असतात, पण बाहेरून आलेले स्टॉल्सचे अट्रॅक्शन जास्त असतं कारण तिथे वेगवेगळ्या वस्तू बघायला मिळतात. गर्दी भरपूर आहे, जसं तुम्ही बघू शकता. दुपारची सुद्धा, संध्याकाळी तर चालायला पण भेटत नाही. हे फॅब्रिकचं स्टॉल होतं, ज्यामध्ये मला हा फॅब्रिक खूप जास्त आवडला होता. ब्लाउज हे सपोज हाताला ही डिझाईन आणि मागच्या वर्षीपेक्षा स्टॉल खूप जास्त कमी आहे. ते खूपच कमी स्टॉल आहे आणि गर्दी पण ठीक आहे. म्हणजे आता दुपारी आहे, गर्दी कमीच आहे. संध्याकाळी मे बी जास्त गर्दी असेल, पण स्टॉल फार कमी आहे. हे काय आहे? लोणचे स्टॉल होतं आणि लिटरली सर्व प्रकारची लोणची होती त्यामध्ये, जसे की गाजराचं, मिरची, काय खायचं आहे आता लगेच, कैरी आणि अजून वेगवेगळे प्रकारांचे. आतमध्ये पण आहे प्रेस बस्टर. लहान मुलांचं स्टेज बसतात ना. हे काय आहे प्रेस बस्टर? घ्यायचं का तुला? बरं तुला हे किचन घेतलंय. देऊ का? हां, मी किती जाणार आहे मला माहिती. बाकरवडी दा बरं टेस्टला असेल. मोठी पाहिजे का छोटी पाहिजे? छोटे छोटे मोठे. आणि जसं ते की तुम्ही बघू शकता, अगदी वॉटर फिल्टर, गिझर्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या सुद्धा इथे असतात. चला. त्यानंतर इथे ऑर्गॅनिक हळद वगैरे असे वेगवेगळे स्टॉल्स पण होते, जसे मसाल्यांचे स्टॉल्स असतात त्याप्रमाणे. त्यानंतर नारायणगावचं खूप मोठं फर्निचरचं शॉप आहे, दीपाली फर्निचर म्हणून, तर त्यांचाही यावर्षी इथे स्टॉल होता आणि खूप छान असे त्यांचे फर्निचर्स होते. आम्ही ते पण खूप जास्त एक्सप्लोअर केले. त्यानंतर एक्सपो संपायचे एक दिवस आधी मी पुन्हा एक्सपोला गेले होते आणि त्यावेळेस आम्ही संध्याकाळी एक्सपोला गेलो होतो. पण हवी इतकी गर्दी नव्हती, पण ठीक होती. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, ड्रेस मटेरियलचं खूप छान असं शॉप होतं आणि त्याच्यामध्ये खूप छान असे ड्रेस मटेरियल्स होते. त्यानंतर हे मुखवास वगैरे, ते तर दरवर्षी मी घेत असते, तर त्याचंही शॉप होतं. ती चटपटा गोळी कोणती रे? कसली आहे ही? 100 रुपये 100 ग्राम. कसली आहे पण? हा, चांगली आहे साडीवरती.
पण प्रॉब्लेम असं होतं की कन्फ्युजन होतं ना कोणता साडीमध्ये जाईल. हां. प्राईस 150 रुपये कांदा भी आहे. परत हे पण चांगलं बरं हे जेव्हा ते आपण ते घातलं का ते घालणार आहे भारी. हे वाला घेतलंय. हां. हे आहे यांचा फूड कोर्ट. फूड कोर्टला आलेलो आहे आता आम्ही आणि विचार करतोय आता काय खायचं. तर दरवर्षीप्रमाणे मी थालीपीठ खाते. स्वप्नील आता चॉईस करणार आहे. हे इथे जे थालीपीठ मिळतं ते मला आवडतं, तर मी तेच खाते. हे स्वप्नीलने आणलंय भाजणीचं थालीपीठ आणि तर तो सुरू करणार आहे. शेगाव कचोरी का गरम आहे का विचार बरं. फूड कोर्टमध्ये खूप व्हरायटीज असतात, जसे की तुम्ही बघू शकता पिठलं असतं, वांग्याचं भरीत, भाकरी वगैरे, मांडे वगैरे असले प्रकारही खूप जास्त असतात, जे खानदेशी प्रकार आहेत. एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा? तर इथे मांडे बनवत आहेत त्या आणि ते खापरावरती मांडे बनवतात आणि त्याचबरोबर त्यावरती लागणारी आमटी म्हणजे सार, भात वगैरे हे सर्व इथे असतं. त्यानंतर भाजणीचे थालीपीठ जे माझं सगळ्यात जास्त फेवरेट आहे, तर तेही असतं आणि वेगवेगळे पराठे, त्यानंतर मेथीचे पराठे वगैरे असं असतं. चायनीजचे भरपूर प्रकार मिळतात. हे कुल्फीज वगैरे खूप असतात. आणि नंतर लास्टला पार्ट असतो तो खेळण्यांचा, म्हणजे इथे तुम्ही बघू शकता जॉईंट व्हील असतं, ब्रेक डान्स असतो आणि अजून लहान मुलांसाठी लागणारे खूप असे प्रकार असतात. झालं एक्सपो बघून. एक्सपो बघून आम्ही घरी निघालो त्यानंतर.